आता जर आपल्याला 100 मीटरची जी स्पीड सुधारायची जर म्हणलं तर त्यामध्ये जे आहे 100 मीटरची स्पीड नुसता काय पळून पळून सुधारणार नाही, कळालं का? तर फक्त कळूनचं जे आहे ना आपलं पळून सुधारणार आहे. त्यामध्ये बिलकुल त्यासाठी जे काय आपल्याला एक्स्ट्रा ॲडिशनल वर्कआउट करायचे त्या सगळ्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात. त्या माध्यमातून आपलं जे आहे ना 100 मीटरचं स्प्रिंट जे आहे त्यामध्ये स्टार्टिंग राहिलं, फिनिशिंग राहिलं, मिडल स्टेप राहिलं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करता येतात, कळालं का? त्याच्यातीलच बिलकुल आपण त्याच्यामधून स्टेपिंग घेणार आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला करायचं पहिल्यांदा फुलाईनी. आणि फुलाईनीमुळे जे आहे तुमचे स्टेप मुवमेंट सुधारतात, थाईज पॉवर वाढती, ठीक आहे. आणि स्टेप मधला तुम्हाला जो समोर जेवढा पाय उचलता येणार आहे त्याचं पूर्णपणे त्यामध्ये तयारी होती फुलाईनीमध्ये. ओके, चला फुलाईनीमध्ये बिलकुल साठी तयार राहायचं. फुलाईनीसाठी ओके, रेडी? हा, फुलाईनी बिलकुल तिथं पण करायचं पूर्णपणे प्रॉपर विथ आर्म ऍक्शन, कळालं का? पूर्ण आर्म ऍक्शनचं पण भर त्याच्यामध्ये ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित आलं पाहिजे, समजलं? हा, रेडी? चला, ऑल सेट, स्टार्ट. फुलाईनी पूर्ण व्यवस्थित, शाबास, गुड. चला चला करायचं शॉर्ट आईनी विथ आर्म ऍक्शन, ठीक आहे. पायांची गती अधिक वाढवण्यासाठी कमीत कमी अंतरामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्पीड वाढवणे, त्याकरता शॉर्ट आईनी विथ आर्म ऍक्शन मारायचं, ठीक आहे. शॉर्ट आर्म ऍक्शन करायचं आणि स्पीड करायचं, ठीक आहे. एकदम बिलकुल शॉर्ट आईनी बॉडी बिलकुल समोर झुकती ठेवायची, बॉडी वेट समोर पूर्ण आणि प्रॉपर बिलकुल स्पीड मुवमेंट. ओके, रेडी? चला, पोझिशन रेडी. शॉर्ट आईनी, ऑल सेट, स्टार्ट. चला लवकर, शाबास, गुड. चला, एक नंबर, गुड. शाबास शाबास शाबास. आपल्याला करायचं बिलकुल जे आहे पूर्ण बॉडी व्हायब्रेशन, ठीक आहे. बॉडी व्हायब्रेट, बिलकुल हात समोर, पूर्ण डाऊन पोझिशन, हात समोर, ठीक आहे. पूर्णपणे थाईज पॉवर वाढवण्यासाठी, काप पॉवर इन्क्रीज करण्यासाठी. ओके, चला, पोझिशन रेडी. हा, पोझिशन रेडी. बिलकुल ट्रॅक दिसून आला पाहिजे, बिलकुल लेग मुवमेंट एकदम स्पीड. हा, रेडी? हा, रेडी, ऑल सेट, स्टार्ट. चला, चला, ऑन युअर मार्क, सेट. अरे कोण मागे की ऑन युअर मार्क म्हणलं की जवळ जाईल. मार्क, चालेल चालेल.